brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अजितदादांशिवाय बारामती म्हणजे एका मंदिरात देव नसल्यासारखं आहे. PSR कंपनी जी आहे त्या कंपनीची विमानं बंद केली पाहिजेत. खरं तर फिरूच नाही दिलं पाहिजे. आमच्या बारामतीकरांना आणि दादांना खरंच नजर लागलीये आणि ह्याचा तपास व्हावा. हा घातपातच आहे 100% आणि ह्याची सरकारने दखल घ्यावी. पण ज्या अनुषंगाने त्या दाबल्या जातात का कशासाठी, हे मोठं राजकारण आहे याच्या मागे, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला जवळपास महिना उलटलेला आहे आणि त्यानंतर बारामतीकर आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. कुठेतरी काल लोणीवापकर गाव बंद ठेवण्यात आलेलं होतं, आज डोरलेवाडी गाव बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये देखील तहसील कार्यालयामध्ये एकत्र येत कार्यकर्त्यांनी विमान अपघाताच्या चौकशीचं निवेदन दिलेलं आहे तहसीलदारांकडे. आपल्यासोबत काही महिला आहेत, काय सांगाल, काय मागणी आहे? आज तुम्ही तहसील कार्यालयात एकत्र आलेला. महाराष्ट्राचे लाडके नेते आज हयातीत नाहीयेत, तरी त्यांचा जो अपघात झाला आणि तो अपघात नसून घातपात आहे, त्याची आमची सर्वच बारामतीकरांची अख्ख्या महाराष्ट्रातून हीच एक सरकारला निवेदन आहे की त्याची संपूर्ण निष्पक्षपाती चौकशी होऊन पारदर्शी चौकशी व्हावी आणि त्याचे लवकरात लवकर आम्हाला सगळे पुरावे मिळावे. कशा पद्धतीने अपघात झालाय त्याची आम्हाला संपूर्ण माहिती. असं का वाटतंय, अपघात झालाय का घातपात झालाय, नेमकं काय? पूर्ण स्पष्ट दिसतोय 100% हा घातपातच आहे. म्हणजे महाराष्ट्राचे आज लाडके दादा आम्ही गमवून बसलोय, पण आम्हाला आता असा विश्वासही वाटत नाही दादा आमच्यामध्ये नाहीये. खरंच आमच्या बारामतीकरांना आणि दादांना खरंच नजर लागलीये आणि ह्याचा तपास व्हावा. हा घातपातच आहे 100% आणि ह्याची सरकारने दखल घ्यावी, एवढीच आमची सगळ्यांची मागणी आहे. काय सांगाल, दादांचं निधन झालंय, वाटतंय लाडका भाऊ गमावलाय किंवा आपण आता जो प्रश्न मला विचारला की दादांचे निधन झाले, ही बातमीच आमच्या मनाला पटत नाहीये. आणि अजून हे काही जे बॅनर लागले किंवा आम्ही जे काही आता घेऊन उभारलो होतो फलक, तर ते आमच्या मनालाही पटत नाही आणि ते आम्हाला पाहवत देखील नाहीये. कारण जी व्यक्ती रात्रंदिवस सकाळी 6 वाजल्यापासून रात्री त्यांचा वेळही नव्हता की काम कधी संपवायचं, 24 तास ते कामाच्या मागे धावत होते आणि कामाला त्यांनी कष्टाला वाहून घेतलं होतं. आणि आता फक्त बारामतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी ते लढत होते. आज आम्हाला रस्त्याने जाताना झाडांकडे बघितलं, रस्त्याकडे बघितलं तरी आम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा आमचे दादा दिसतात. आणि रात्रंदिवस आज महिना होत आला तरी आमच्या डोळ्यातलं पाणी आटत नाहीये. नुसतं दादा म्हटलं तरी आमच्या नुसतं काळजाचा नुसता फडका फुटतोय. आज आमच्या जी व्यक्ती ही दादा आमचे 24 तास फक्त आणि फक्त लोकांच्या न्यायासाठी, लोकांच्या सेवेसाठी धडपडत होती. पण आमच्या आज या अशा दादांसोबतच जर अन्याय झालाय तर अन्याय न होता आमच्या दादांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि कसून या सगळ्या सर्व गोष्टीची तपासणी व्हावी हीच आमची महाराष्ट्राकडे, शासनाकडे नम्र विनंती आहे. आणि आम्हाला हे लवकरात लवकर चौकशी आम्हाला पाहिजे हीच आमची नम्र विनंती आहे. धन्यवाद. काय वाटतंय, महिना उलटलाय, तपास होतोय का, योग्य पद्धतीने चाललंय का? नक्कीच महिना झालेला आहे. राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तसेच सर्वांच्या मनामध्ये, काळजामध्ये आज चिर झालेला आहे की दादांना इतके दिवस जाऊन सुद्धा न्याय देता येत नाहीये. कारण का, माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देत नाहीये. ती कंपनी आज जी VSR कंपनी जी आहे त्या कंपनीची विमानं बंद केली पाहिजेत. खरं तर फिरूच नाही दिलं पाहिजे. त्या विमान कंपनीकडून सफल माहिती आज पुढे येत नाहीये. आज दादांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वजण एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरले आहेत. इथून पुढे जर दादांच्या न्याय देण्यामध्ये सखोल चौकशी व्हावी आणि सीबीआय चौकशी लावून लवकरात लवकर दादांच्या बाबतीत न्याय मिळावा हीच आमची सर्व समस्त बारामतीकरांची विनंती आहे. काय सांगाल, कसं वाटतंय, एक महिना जवळपास उलटत आलेला आहे, अजितदादांशिवाय बारामती कशी कल्पना करतात? अजितदादांशिवाय बारामती म्हणजे एका मंदिरात देव नसल्यासारखं आहे. खरं तर हे आम्हाला एवढा मोठा धक्का आहे. अजून पण आम्ही मान्य केलं पण नाही आणि करणार पण नाही. दादांशिवाय बारामतीच्या नसात दादा आहेत. आणि एकंदरीत ज्या घटना घडल्यात म्हणजे ज्या घातपात नसून त्या घाताच्याच आहेत, पण ज्या अनुषंगाने त्या दाबल्या जातात का कशासाठी,
त्या मोठं राजकारण आहे याच्या मागे, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण निर्भीडपणे कोणी पुढे येऊन त्याच्यावरती दखल घेत नाही. जर हीच गोष्ट जर महाराष्ट्रामध्ये कुठं जर काय अनलिगली काय गोष्टी घडल्या असत्या तर मला या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचंय की दादा त्यावेळेस शांत बसले नसते. मुळाशी जाऊन दादांनी सगळी छान केली असती. पण ज्या अनलिगली घटना घडतायत, जे सीसीटीव्ही फुटेज जे त्याचे दाखवले जात नाहीत, जे विमान ज्या कंपनीचं आहे त्याच्या आधीच काही ऍक्शन्स घेतलेल्या आहेत, मग ह्या सगळ्या गोष्टी अनलिगली घडतायत. कुठल्याच गोष्टी दादा गेलेत ह्या पुरावा का सिद्ध करत नाहीयेत. म्हणजे जरी सर्वसामान्य जनता जरी बोलत असेल तरी पण बाकीचे जे कोणी मंत्री असतील, कोणी खासदार आमदार असतील, आज फक्त रोहित दादा पवार बारामतीतून एकटे ओरडतायत. पण हे सगळे लोक बघ्याची भूमिका घेतात. सगळ्यांना खंतय काळजात, पण कोणाच्यात ताकद नाहीये. जी धमक दादांमध्ये होती, जी धमक दादांच्या नेतृत्वात होती, आता हे काय 8-10 दिवस जे शासनाला बारामतीकरांनी जो अहवाल दिलाय, जे काय तरतुदी दिल्यात त्यातनं जर व्यवस्थित झालं तर ठीक आहे. तर बारामतीच नाही तर अखंड महाराष्ट्र रस्त्यावरती यायला कमी करणार नाही. कारण आमचा देव गेलाय. आज आमचे दादा म्हणजे आमची शान आहे. आज आमचा जीव जरी मागितला, 1000 लोकांचं बलिदान देणारी ही बारामती आहे. आणि 1000 लोकांचं बलिदान द्यायची जरी वेळ आली तरी बारामतीकर ते करायला मागं पुढे घाबरणार नाही. शासनाला, मुख्यमंत्री साहेबांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की आमच्या दादांचं जे काही झालं त्याच्या मुळाशी जर तुम्हाला जाता येत नसल तर बारामतीकर तेवढे समर्थ आहेत. दादांनी तेवढे आम्हाला ताकद, तेवढे अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकाराचा आम्हाला गैरवापर करायला लावू नका. आमच्या सहनशीलतेचा, आमच्या प्रेमाचा आमचा बाप गेलाय तर आम्हाला हे दुःख खूप मोठं आहे. या दुःखाचा उद्रेक महासागरात करायला लावू नका. त्याचा जर प्रलय झाला तर हे कुठं जाईल सांगता येणार नाही. एवढंच सांगू बस. त्यांनी आता सांगितलं मंदिरात देव नसला असं दिसतंय. काय भावना आहे तुमची नेमकी? बरोबर आहे. उठता बसता दादांच्या शिवाय मूर्तीच दिसत नाही. आणि आज सकाळी उठलं तरी दादा दिसतायत, संध्याकाळी उठलं तरी दादा दिसतायत, झाडातून दादा दिसतायत, लहान मुलांच्यातून दादा दिसतायत. आणि दादांना न्याय नाही, आमच्या बापाला न्याय मिळाला पाहिजे, हीच माझी मागणी आहे. काय मागणी आहे तुमची? आमची मागणी तीच आहे की दादांचं जे झालंय त्याच्याविषयी सखोल चौकशी व्हावी आणि दादांना आणि आम्हा सर्वांना बारामतीकरांना दादांना न्याय मिळाला पाहिजे. ते आम्हाला शासनाकडे मागणी आहे. दादा हे बारामतीचा श्वास आहेत. तुम्ही आता एक मुद्दा उपस्थित केला की जे न्याय देत होते त्यांना न्याय वेळापासून वंचित ठेवले जाते. नेमका कोण न्यायापासून वंचित ठेवते? कारण तपास यंत्रणा त्यांचं काम करतायत असं सांगितलं जातंय की तपास यंत्रणा जवळपास त्यांचा अहवाल सादर करणार आहेत. सध्या तो अहवाल उघड करता येत नाही असं देखील म्हटलं जात आहे. असं कसं की जर काय गोष्टींच्या चुकीच्या घटना घडतायत, जर 1 महिना होऊन सुद्धा तुम्ही काय इन्व्हेस्टिगेशन करत नाही आहात, कुठल्या जे काही नागरिकांच्या ज्या मागण्या आहेत, छोटे छोटे जे सीसीटीव्हीचे फुटेज आहेत, दादा त्यांच्या मुंबईतल्या घरापासून ते डायरेक्ट बारामतीत आल्यापर्यंतचे जे काही छोटे छोटे पुरावे, ब्लॅक बॉक्सचे सुद्धा काय ना, म्हणजे कुठल्याच प्रश्नांची उत्तरं ही क्लिअरली दिली जात नाहीत. त्यांना अंधारात ठेवूनच ते दाखवले जातात. जर तुमचे जे काही इन्व्हेस्टिगेशन ज्या चालू आहेत तर तुम्ही त्या सादर करा ना. जे नागरिक आहेत, एवढे संतप्त नागरिक व्हायला जास्त वेळ लागणार नाही. तर कृपा करून आमच्या प्रश्नांची उत्तरं ही 1 महिना होत आला तरी पण एक संयम, एक दुखवटा या अनुषंगाने आम्ही बारामतीकर शांत आहोत. म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही अगदी अन्याय आम्ही सहन करू.